नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 31 मार्च 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला वैवाहिक आयुष्यात थोडीशी खाजगी स्पेस आवश्यक आहे. प्रेमाच्या नात्याला मजबूती देण्यासाठी आज तुम्ही आपल्या पार्टनरसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवू शकता. तुमची संध्याकाळ काहीशा मिश्र भावनांमुळे तणावाची ठरू शकते, परंतु चिंता करण्याचे कारण नाही, कारण निराशेपेक्षा आनंद, समाधान यामुळे तुम्ही खुशीत राहाल. ज्या लोकांनी लोन घेतले होते त्यांना त्या कर्जाच्या राशीला चुकवण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. नातेवाईक व मित्रमंडळीकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. वास्तवातील भीषणतेशी सामना करीत असताना तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्हाला विसरावे लागेल. वृषभ राशी, जे लोक पैशाला आतापर्यंत विनाकारण खर्च करत होते, आज त्यांनी आपल्यावर काबू ठेवला पाहिजे आणि धनाची बचत केली पाहिजे. आपल्या कुटुंबियांशी कठोरपणे वागू नका, शांततेला मारक ठरू शकते. जर तुम्ही आपल्या घरापासून बाहेर राहून अध्ययन किंवा नोकरी करता, तर आजच्या दिवशी तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या घरच्यांसोबत बोलू शकता. घरातील कुठली वार्ता ऐकून तुम्ही भावूकही होऊ शकता. तुमचा जोडीदार आज कदाचित खूप व्यस्त असेल. तुमच्या दिवसाची सुरुवात उत्तम राहील आणि म्हणून आज पूर्ण दिवस तुम्हाला ऊर्जावान वाटेल. आज तुमची प्रकृती चांगली राहील, त्यामुळे तुम्हाला यश मिळेल, परंतु तुमचे सामर्थ्य संपुष्टात येईल असे काही करण्याचे कटाक्षाने टाळा. मिथुन राशी, जर आज तुम्ही आपल्या मित्रासोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर विचारपूर्वक धन खर्च करा. धनहानी होऊ शकते. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा, मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी क्लुप्ती करावी लागली तरी चालेल. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो. तुमचा रिकामा वेळ आज मोबाईल आणि टीव्ही पाहण्यात खर्च होऊ शकतो. यामुळे तुमच्या जीवनसाथीला खिन्नता होईल, कारण तुम्ही त्यांच्यासोबत बोलण्यात काहीही आवड दाखवणार नाही. तुमचा जोडीदार आज स्वार्थीपणाने वागेल. आज लोकांमध्ये तुम्हाला एकटे वाटेल. अनावश्यक घटनांची चर्चा करण्यात वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका. एक लक्षात ठेवा, वादविवाद चर्चांमधून काहीही हाती लागत नाही, तर काहीतरी हरवतेच. कर्क राशी, तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल, त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी वेगळं राहाल. आपल्या गोष्टींना योग्य सिद्ध करण्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही आपल्या जोडीदारासोबत भांडण करू शकता. तथापि तुमचा साथी समजदारी दाखवून तुम्हाला शांत करेल. बऱ्याच वेळा मोबाईल चालवताना तुम्हाला वेळेची माहिती होत नाही आणि नंतर जेव्हा तुम्ही आपली वेळ बर्बाद करता, तर तेव्हा तुम्हाला पश्चाताप होतो. आजचा दिवस तुमच्यासाठी वसंतासारखा बहारदार रोमॅन्सने भरलेला असेल, ज्यात फक्त तुम्ही आणि तुमचा जोडीदार असे दोघेच असाल. पूर्ण दिवस बसण्याऐवजी ब्लॉगिंग करा किंवा रोचक पुस्तक वाचा. रक्तदाबाचा विकार असणाऱ्यांनी खचाखच भरलेल्या बसमधून प्रवास करताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. सिंह राशी,
आज रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारासाठी चांगला दिवस. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभावी बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. आजच्या दिवशी मैत्री तुटण्याची शक्यता असल्यामुळे सावध राहा. त्या गोष्टी आठवणे ज्याचे आता तुमच्या जीवनात काहीच महत्त्व नाही, हे तुमच्यासाठी ठीक नाही. असे करणे तुम्ही आपला वेळ खराब कराल. तुमचा जोडीदार आज गरज नसताना कदाचित तुमच्या कुटुंबियांपेक्षा तिच्या कुटुंबियांची अधिक काळजी घेईल आणि त्यांना जास्त महत्त्व देईल. आज तुम्ही स्वप्नांच्या दुनियेत असाल. तुमच्या या व्यवहाराने तुमच्या घरातील व्यक्ती निराश होऊ शकतात. तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. कन्या राशी, आजच्या दिवशी तुमच्याद्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणीमधून निघू शकता. सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद आणाल. कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देणे विसरता, परंतु आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ घालवू शकाल. आज तुमच्या सुरुवातीच्या दिवसातलं प्रेम आणि रोमांस जागा होणार आहे. आज तुमचा मित्र तुमचे खूप कौतुक करू शकतो. तुमचे आरोग्य आणि ऊर्जा बचतीची सवय तुम्हाला दीर्घकाळ प्रवासाच्या योजनेसाठी फायदेशीर ठरेल. अतिशय व्यस्त असूनही तुम्ही आरोग्य चांगले राखल्यामुळे थकवा येणार नाही. पैशाची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता. तूळ राशी, आज आपला विवेक वापरून कुटुंबियांतील सदस्यासोबत बोला. जर तुम्ही असे केले नाही तर व्यर्थ भांडणावर तुमचा वेळ खर्च होऊ शकतो. तुमच्या जोडीदारासमवेत रोमांस करण्यासाठी आज दिवस खूप चांगला आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या कुटुंबाला कमी वेळ देतो, परंतु कुटुंबासोबत उत्तम क्षण घालवण्यासाठी ही उत्तम संधी आहे. आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस उजळून टाकतील. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. तुमचे मन आणि हृदय यावर प्रणय राधनेची धुंदी चढेल. वृश्चिक राशी, आकर्षक वाटणाऱ्या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वर विचार न करता त्याच्या मुळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ज्ञांशी बोलून घ्या. मुलांशी कठोर वागल्यामुळे त्यांना तुमचा जाच वाटेल. तसे वागण्यापासून तुम्ही स्वतःला रोखले पाहिजे आणि लक्षात ठेवा, त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये अनेक अडथळे निर्माण कराल. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता. तुमची विनोदबुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल. शक्यता आहे की आज तुमच्या जिभेला स्वादिष्ट पक्वान्न खाण्यास मिळतील. कुठल्या उत्तम रेस्टॉरंटमध्ये जाण्याची शक्यता आहे आणि जेवणाचा आनंद घेऊ शकता. आपला संयम ढळू देऊ नका. विशेषतः कठीण समयी नियंत्रण ठेवा. धनुराशी, आजच्या दिवशी तुम्ही आपल्या धनाला खूप सुरक्षित ठेवले पाहिजे. तुमच्या पालकांना आनंदी ठेवणे तुम्हाला कठीण वाटेल, म्हणून सकारात्मक निकाल मिळण्यासाठी तुम्ही पालकांच्या दृष्टिकोनातून पहा
आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांना तुमचे प्रेम, वेळ आणि तुम्ही त्यांच्याकडे सातत्याने लक्ष दिलेले हवे आहे, हेही समजून घ्या. दर दिवशी कोणाच्या तरी प्रेमात पडण्याचा आपला स्वभाव बदलण्याची गरज आहे. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. जर तुम्ही कुणाला तरी भेटण्याची योजना तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे बारगळली, तर तुम्ही एकमेकांसोबत चांगला काळ घालवाल. मित्रांसोबत थट्टा करताना आपल्या सीमा ओलांडू नका, अथवा मित्रता खराब होऊ शकते. एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. ग्रह नक्षत्रांची चाल तुमच्यासाठी आज चांगली नाही. मकर राशी, तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवता. ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण उत्साही राहील. तुमच्या प्रेमात आज तुम्ही एका विलक्षण खमंगपणाचा अनुभव घेणार आहात. आज आपला विवेक वापर करून कुटुंबातील सदस्यांसोबत बोला. जर तुम्ही असे केले नाही तर व्यर्थ भांडणावर तुमचा वेळ खर्च होऊ शकतो. आयुष्यातील अनेक चढ उतारानंतर आज अखेर तुमच्यासाठी सुवर्ण दिन असणार आहे, जो तुम्ही साजरा करणार आहात. आज तुमच्या पैशात वाढ होण्याची शक्यता आहे, कारण अतीतमध्ये केलेली काही गुंतवणूक असू शकते. आज तुम्ही करमणुकीत रमाल. क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. कुंभ राशी, काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. घरात आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी अतिशय बारकाईने समन्वयन करा. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये आहात आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर संधी आज मिळणार आहे. आपल्या वेळेची किंमत समजा. त्या लोकांच्या मध्ये राहू नका ज्यांच्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत, आणि असे करणे चुकीचे आहे. भविष्यात तुम्हाला समस्यांच्या व्यतिरिक्त काहीही देणार नाही. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईज मिळू शकेल. जर खूप काही नसेल तर आज रात्री उशिरापर्यंत गप्पा मारण्यात काही वाईट नाही. तथापि कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नुकसानदायी असतो. प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल, परंतु स्वार्थी व लगेच चिडणाऱ्या व्यक्तीला टाळा, कारण ती व्यक्ती तुम्हाला तणावात टाकू शकते. परिणामी समस्या अधिकच गंभीर रूप धारण करू शकेल. मीन राशी, तुम्हाला जीवनसाथी मिळाल्यामुळे दीर्घकाळ असणारी उदासवाणी एकाकी अवस्था संपून जाऊन वातावरण उत्साही बनेल. आज घरात कुठल्या पार्टीमुळे तुमचा महत्त्वाचा वेळ बर्बाद होऊ शकतो. तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमॅन्टिक दिवसांची आज पुन्हा एकदा उजळणी कराल. प्रवासात आज कुणी अनोळखी व्यक्ती तुम्हाला नाराज करू शकतो. आरोग्य एकदम चोख असेल. कुणी जवळच्या नातेवाईकाच्या मदतीने आज तुम्ही आपल्या व्यवसायात उत्तम प्रगती करू शकता, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभही होईल. आपल्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, हे लक्षात ठेवून आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा.